टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं. आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज त्यावेळी मला तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं. देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं 1970 एकाधिकारशाहीला जुगारले का लोकांनी जुगारले म्हणायचं? एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना. लोकांनी खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून खरं तर प्रचार केला. आपल्याला मृत्यूचा दिली आणि आज ते दिसून सुद्धा आले. तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय सांगू? काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला. होय, आपल्याला मतदान केलं. आज त्याचा निकाल समोर आला. जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवार साहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज पुढं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा, तो तिथं आपल्याला दिसून आला. शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो.